काल उद्धव ठाकरे ज्यांनी काँग्रेसचं हिंदुत्व स्वीकारलं आणि 100 कोटीच्या आरोपामध्ये जे अनिल देशमुख जमानतीवर आहे, 150 कोटीच्या आरोपामध्ये सुनील केदार यांना कोर्टाने 5 वर्ष सजा दिली आहे, शिक्षा दिली आहे. अशा लोकांसोबत देवेंद्रची जमानत जप्त करण्याची भाषा बोलून नागपूरवरनं गेले. उद्धव ठाकरे हे स्वतः बॅकडोर एंट्रीमध्ये विधानसभा परिषदेवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीच निवडणुका जिंकल्या नाही. एकाही मतदारसंघामध्ये स्वतः विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले नाही. देवेंद्रजी 5दा आमदार झाले आणि 6व्यांदा रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकणार आहे. देवेंद्रजी जननेते आहेत. आणि ठाकरेंनी सांगितलं, स्वतः ठाकरे बोलले, उद्धव ठाकरे, की माझी ओळख म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र अशी आहे. खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संपूर्ण उंची जी या राज्याला देशामध्ये होती, जी बाळासाहेबांनी या देशाला महाराष्ट्राला उंची दिली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे या महाराष्ट्राचे वाघ होते. देशाकरता एक कर्तृत्व नेतृत्व होते. त्यांची संपूर्ण हिंदुत्ववादी विचार उद्धव ठाकरेंनी संपवून टाकला. गिरीश तो नाकारला होता, मात्र तरीही 32 कोटीचं अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आले. गिरीश महाजनांचा असं आहे की जेव्हा विभाग प्रस्ताव, मला हे आता तुम्ही सांगताय, मला हे बघावं लागेल, पण कुठलाही प्रस्ताव जेव्हा मंत्रिमंडळासमोर येतो तर वित्त विभाग आपले शेरे मारतात आणि मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा असतो. विभागाने जर प्रस्ताव सादर केला, त्यामध्ये काय काय बाबी सादर केल्या एकदा मला बघावं लागेल. नाही, जरा मी देणार आहे यादी. मी काँग्रेस नेत्याची यादी देणार आहे की प्रायव्हेट ट्रस्ट तयार करून बायको, मुलगा, स्वतः अध्यक्ष, पत्नी सचिव, त्यानंतर कोषाध्यक्ष मुलगा, अशा काँग्रेस नेत्यांनी आपापल्या प्रायव्हेट शिक्षण संस्था तयार करून हजारो एकरच्या जमिनी खाऊन टाकल्या. यांची यादीच देणार आहे. कोराडी महालक्ष्मी देवस्थानाच्या जमीन याबद्दल ते आरोप करतात, देवस्थानावर आरोप करतात. आणि खऱ्या अर्थाने मी आधीच सांगितलं, मी कुठल्याही 1 वर्षाकरता 2 वर्षाकरता अध्यक्ष आहे, अजून अध्यक्ष बदलतात आणि तिथं कुणी बावनकुळे नाही, दुसरे सर्व वेगवेगळ्या 13 ट्रस्टी वेगळे आहेत. प्रत्येक 2 वर्षांनी वेगळे ट्रस्टी अध्यक्ष बनतात आणि त्यामुळे ते देवस्थाना उठले आहेत. आई महालक्ष्मी जगदंबेच्या संस्थानावर त्यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांनी जे प्रायव्हेट प्रॉपर्टी तयार केल्या, यांनी 90 वर्षाच्या लिस्ट तयार केल्या. आणि चंद्रपूरचे नेते आहेत ना काँग्रेसचे, याच्यामध्ये चंद्रपूरचे काँग्रेसचे नेते याच्यामध्ये आहेत, ज्यांनी प्रायव्हेट ट्रस्ट तयार करून त्यांच्या जमिनी सरकारच्या लाटल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. आणि आम्ही तर देवस्थानाची जमीन 1,80,46,00,000 भरतोय. ती जमीन कधी काळी फ्री भेटली होती देवस्थानाला, त्या संस्थेला, शिक्षण संस्थेला. आता तर आम्ही 1,48,00,000 भरतोय. यांनी तर बिना पैशांनी जमिनी लाटल्या आहेत. खरं तर देवस्थानाला विरोध करणे हे काही बरोबर नाही. आम्ही यांच्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांच्या जमिनी कुठल्या घेतल्या दाखवणार, सांगणार. लोक हे जनतेला कळत आहे, आमचं सरकार आल्यावर त्यांना भाजपचे कपडे घालून सॅल्यूट मारायला. असं आहे की सुनील केदारची आमदारकी रद्द झाली आहे पुढच्या 6 वर्षाकरता. 150 कोटी रुपयाचा आरोप नाही आहे. कोर्टाने 150 कोटी रुपये खाल्ल्याच्या, भ्रष्टाचार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सुनील केदारांना 5 वर्ष शिक्षा दिली आहे. जे शिक्षेमध्ये आहे, ज्याला जमानतीवर आहे वरच्या कोर्टामध्ये, त्यांनी अशा धमकीच्या भाषा बोलू नये. ते जरा आजकाल जास्त धमकी द्यायला लागले आहे. जनताही धमकी उतरवेल
आणि कोर्टामध्ये आहे कशाला करता? धमक्या येतात लोकांना, IAS-IPS ना. कशाला तुम्ही IAS-IPS बद्दल त्या ठिकाणी अधिकाराबद्दल धमकीची भाषा बोलता? खरं तर तुम्ही पदावरच नाही आज. तुम्ही कुठल्या अधिकारात बोलताय? आणि पदावर येणार नाही 6 वर्ष ठरला आहे, कोर्टाने झालं सांगितलंय, आम्ही नाही सांगितलंय. त्यामुळे सुनील केदार हे आव आणतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.